हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. आम्ही आलो होतो पुण्यात आणि पुण्यातून आता आम्ही सध्या खूप लांब आलो दिव्यागरला आलो आहे समुद्राच्या ठिकाणी. सगळेजण फिरायला आलो सगळे फॅमिली मेंबर आहेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही म्हणजे रात्री आलो आहे. काल यायला पुण्यातून उशीर झाला जरासं. बहिणीची गाडी होती आणि काल पुण्यातून निघायला खूप वेळ झाला त्याच्यामुळे इथे यायला संध्याकाळ झाली रात्र झाली आणि आता सकाळी उठून आम्ही समुद्रावरती जाणार आहोत. तर चला थोड्या वेळाने तुम्हाला समुद्राचा सीन बघायला मिळेल. तिथं आम्ही एका रूमवरती राहिलोय. रात्री इथं आल्यानंतर जेवण केलं हॉटेलवरती आणि रूम आहेत बघा. बघा केवढे छान छान रूम आहेत. कोकणी आहेत सगळ्या. हे बघा कौलारू घरं खाली छान सारवलेलं. खूप व्यवस्थित छान सोय झाली आमची आणि आता आम्ही थोड्याच वेळात समुद्रावरती जाणार आहोत. हे बघा. तर तुम्हाला समुद्रावरचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तेव्हा काय सगळे चाललो आम्ही. बघा इथे केवढं छान छान वाटतं. घरं केवढी छान. तर चला आता थोड्याच वेळात फक्त कुठं चाललंय यांना बूट घालायचं बूट असतंय. मित्रांनो आम्ही आलोय समुद्रावरती. सगळेजण खूप एन्जॉय करतायत. बघा इकडे सगळेजण आहेत. आमची सिस्टर आहे, मम्मी आहे, भाऊ वहिनी आहेत, निरंजन आहे, शिवम आहे. सगळे खूप एन्जॉय करतात. समुद्राच्या लाटा बघा आवाज पण खूप छान येतोय. खूप मस्त वाटतंय सकाळचं. मजा वाटते ना. हे बघ शिवम किती लांब गेला बघा पाण्यात. चला समुद्राच्या ठिकाणी फिरून झाले. सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि आता आम्ही सगळे निघणार आहोत पुण्याला. तर बघा सगळे रेडी झालेत आणि इकडची घरं बघा खूप छान आहेत. कौलारू खूप सगळ्यांनी एन्जॉय केला. मस्त वाटला. थँक्स टू सिस्टर अँड दीदी. थँक्यू. गरम गाडी इथं लावली. चला आता थोड्याच वेळात निघतो आम्ही. बाय बाय.
तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडची घरं कौलारू आहेत आणि खूप कोकणात आल्यासारखं वाटतं. म्हणजे कोकणीच भाग पडतो, हा रायगड जिल्हा लागतो इकडं दिवेआगरला. तर बघा, ही घरं खूप छान वाटली आम्हाला तरी राहायला, एकदम स्वच्छ असं. आणि आता आम्ही निघालो आहे माघारी रिटर्न पुण्याला. तर आमच्या जिजूंची गाडी होती सिस्टरची, तर आम्ही पुण्यावरून आलो. पुण्यावरून पिरंगुट, पौड, मुळशी असा वे होता आमचा. पुढे आम्हाला ताम्हिणी घाट लागला आणि संपूर्ण मुळशी सोडल्यानंतर ताम्हिणी घाट सुरू झाला होता. ते दिवेआगरपर्यंत संपूर्ण घाटच लागला होता. छोटीशी गावं होती कुठे कुठे. तर हा घाट खूप छान वाटला, म्हणजे एन्जॉय केला आम्ही. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला बघा, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा, पावसाळ्यात जर तुम्ही आला तर तुम्हाला इकडं खूप छान बघायला मिळेल. वातावरण एकदम प्रसन्न वाटतं बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय बाय.